हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. चला तर मग आजचा व्हिडिओ असा आहे की सोमवारी एकादशी होती, भागवत एकादशी. तर मला गजानन महाराजांचं पारायण करायचं होतं. तर ते पारायण एकादशी आदल्या दिवशी दशमीला, एकादशीला आणि द्वादशीला असे 3 दिवस असतं. तर ते पारायण मी केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मी आता वाचायला सुरुवात करेल. तर वाचायच्या आधी आपण कशासाठी करतो आहे पारायण, तर त्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागतो. संकल्प करण्यासाठी एक प्लेट घ्यायची, हातामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये हळद, कुंकू आणि अक्षता टाकून आपण जो मनात संकल्प असतो तो घेऊन घ्यायचा. आणि नंतर ते जे पाणी असतं ते वेगळ्या प्लेटमध्ये काढून ते कोणत्याही झाडाला टाकून द्यायचं आणि मग वाचायला सुरुवात करायची. तर मी आता इथे वाचायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर गजानन महाराजांचं पारायण केल्याने काय फायदे होता हे मी पुढे सांगितलेलंच आहे. तर तुम्ही पण करा, खूप चांगलं असतं. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आता माझं वाचनाला सुरुवात झालेली आहे. तर इथे पहिल्या दिवसाचं वाचन माझं झालेलं आहे. पहिल्या दिवसाचं तर 1 ते 7 अध्याय वाचले. आता दुसऱ्या दिवशी 8 ते 14 अध्याय मला वाचायचे आहेत. तर इथे दुसऱ्या दिवसाची सुरुवात करते आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी त्या दिवशी, दशमीच्या दिवशी माझं वाचन झालेलं आहे. तर आता एकादशीच्या दिवशी वाचायला सुरुवात केलेली आहे. तर एकादशी त्या दिवशी मी आता इथे वाचन सुरू केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. पुढे मी याचे फायदे काय असतात वाचन केल्याला हे नक्की सांगितलेलं आहे.
दुसऱ्या दिवसाचं वाचन झालेलं आहे. आता तिसऱ्या दिवसाचं वाचन मी करणार आहे. तर तिसऱ्या दिवशी असते द्वादशी. तर द्वादशीच्या दिवशी 15 ते 21 अध्याय असतात, त्याचं वाचन मी करणार आहे. तर तिसऱ्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवावा लागतो. तर नैवेद्यामध्ये 21 मोदक, पिठलं, पोळी, ठेचा आणि कांदा असा नैवेद्य महाराजांना दाखवावा लागतो. तर याचे फायदे असे आहेत की आपण जर गजानन महाराजांचं पारायण केलं तर आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. ज्याचा विवाह होत नसेल त्याचा विवाह होतो, आणि ज्याला नोकरी लागत नसेल त्याला नोकरी लागते. असे खूप काही असे प्रॉब्लेम असतात ते या पारायण केल्याने सॉल्व होतात. तर तुम्ही पण नक्की करा हे पारायण, खूप चांगलं असतं आपल्या घरात केलेलं. तर इथे आता तिसऱ्या दिवसाचं वाचन सुरू आहे. तर तिसऱ्या दिवसाचं वाचन झाल्यानंतर मी आता महाराजांना नैवेद्य दाखवेल, आरती करेल. तसं तर हे पारायण दशमी, एकादशी, द्वादशीलाच करतात, पण ज्याची इच्छा असते तो रोज एखादा वाचू शकतो. तसं काही नाही आहे, ज्या इच्छानुसार असतं महाराजांचं, आपण कसंही करू शकतो. पण पारायण करायला पाहिजे, गजानन महाराजांचं खूप चांगलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स. तर आता मी इथे पुढे नैवेद्याची तयारी करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा की नैवेद्य कसं दाखवलेलं आहे. बाय फ्रेंड्स. तर इथे नैवेद्याची तयारी केलेली आहे. इथे नैवेद्य दाखवला आहे मी आता महाराजांना आरती झाल्यानंतर.